भाजप किसान मोर्चाचे सचिव श्री माऊली हळदवाड साहेब आहेत, जगन्नाथ गायकवाड साहेब आहेत जे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत दक्षिणचे, उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर आहेत आणि आमचे सरचिटणीस सोपान नागरे साहेब आहेत. आजचा जो विषय पत्रकार परिषदेचा आहे तो म्हणजे बेसिकली मुद्दा असा आहे, अशा प्रकारची एक ह्याचं राजकीय भांडवल करून काही लोक कोल्हापूरमध्ये त्याचा मोर्चा वगैरे काढण्याचा प्रयत्न करतात. मी हे मान्य करेल की कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग कमी असल्यामुळं तिथं अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. भाजप किसान मोर्चा याच्यामध्ये अशी भूमिका आहे की कुठलाही शेतकरी भूमिहीन होणार नाही, याच्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यासाठी कटिबद्ध असेल. शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या कुठल्याही इकडं सगळीकडची जी परिस्थिती आहे ती सगळी दुष्काळी परिस्थिती आहे. या महामार्गामुळं सोलापूरची असतील, सांगलीची असतील, धाराशिवची असतील, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये गोवा राज्य असेल, रेड्डी बंदर असेल, इथपर्यंत शेतकऱ्यांना पोचवण्यासाठी सुलभ होणार आहे. किंबहुना विदर्भातील शेतकऱ्यांना देखील इथपर्यंत दळणवळण करणं सोपं होणार आहे. शेतमाल हा याच्यामध्ये नाशवंत माल जो असतो तो तातडीनं बाजारपेठेपर्यंत पोचणं गरजेचं असतं आणि तातडीनं मग आज आपण पाहतोय की विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं त्या ठिकाणी कमतरता भासते, तिथं उत्पादन नाही आहे. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये दुधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. हा महामार्ग झाल्यानंतर इथलं दूध आज आपण पुण्याला पाठवतो किंवा मुंबईला पाठवतो, कारण दळणवळणाची सुविधा आहे. सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी राज्यातले 4 राज्यांमध्ये फटका बसला. त्यात नाशिक, दिंडोरी असेल, अन्य महाराष्ट्रामधले असतील, या ठिकाणी आपल्याला फटका बसला. यावर शेतकऱ्याबरोबर भाजप असणारा भाजप किसान मोर्चा हे नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत आहे. आमची भूमिका कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये एवढीच आहे की केंद्र सरकारनं त्या ठिकाणी निर्यात बंदी करा, कांदा चंद्रावर पाठवा, समुद्रात टाका, नाहीतर ग्राहकांना मोफत वाटा. आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही. भाजप किसान मोर्चा म्हणून शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला मिळणारा भाव हा इंटॅक्ट राहिला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत तो भाव पडला नाही पाहिजे. व्यापारी त्या ठिकाणी साखळी करून निर्यात बंदीचा बागलबुवा करून भाव पाडला जातो, तो भाव पडला नाही पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. आणि केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी तो भाव पडू नये याची काळजी घ्यावी. पुढच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज त्यांना काय आखायच्या त्या आखाव्यात. आम्ही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याशी कटिबद्ध आहोत. शक्तीपीठाला कोण नाही, शक्तीपीठाला त्या ठिकाणी गैरसमज निर्माण केला जातोय आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे असं भासवलं जातं आहे. जे आत्ता आपण नॅरेटिव्ह पाहिलं, लोकसभा निवडणुकीमध्ये पण अनेक अफवा पसरवल्या गेल्या, तशाच पद्धतीच्या अनेक अफवा ज्या पसरवल्या जात आहेत. आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्याला योग्य तो मोबदला जो आहे तो योग्य मोबदला मिळाला पाहिजे. कुठलाही शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे. नाही, बेसिकली मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी भूमिहीन जर शेतकरी होत असेल तर तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे. मुश्रीफ साहेबांनी देखील तीच भूमिका मांडली जी आम्ही पण मांडतो. शेतकरी जर भूमिहीन होत असेल तर आम्हाला पण महामार्ग नको. शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे, शेतकऱ्याला जमिनीच्या बदल्यात त्या ठिकाणी जमीन मिळाली पाहिजे, ही देखील आमचीच भूमिका आहे. तीच देखील अजित पवार गटाची देखील त्या ठिकाणी कोल्हापुरातली भूमिका आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय असा काही विषय नाही आहे. पण काही काँग्रेस असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शेतकऱ्यांच्या या असंतोषाचं कुठंतरी भांडवल करून कुठंतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये ते पटायत आहेत. पदाधिकाऱ्यांना दमदाटी होती, फेसबुकवर मोठे पोस्ट पडते पदाधिकारी, त्याविषयी काय पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही काय आंदोलन वगैरे काय करणार, तक्रार देणार? नाही टाकलेले आहे पोस्ट तुमच्या मागे बसले. ह्याच्यामध्ये काही सामाजिक तत्वांच्याकडनं जर का त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं दमदाटी, धमकी किंवा आणखीन काही जर होत असेल
तर त्यांना पोलीस संरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे, ह्याची मागणी आम्ही जिल्हा अधीक्षक पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्याकडे करू. आज ज्यांना धोका आहे त्यांना, आता माऊली भाऊंना जर धोका असेल तर